तिसरा कुणी नसो पाताळ लोळा ज्याचा वास्तव्य काय अंतराशी माझ्या देहाला सौम्य मला सांग रे हे तू जाणवले कोण आहेस तू माझ्या आईला धोंडीतोय मंगळाच्या देवाला चोरण्या काय ब्रह्म राक्षसाशी तुझ्या देवाला सौम्य हो वार ब्रह्म राक्षसा हे चालवलंयस ते थांब म्हणतोय आणि 4 दिवस उन्हाळे जगायचं असतील माझ्या पाहुणे मारायला चल म्हणतोय काय म्हणाला दिसतोय शेवडा पण मोठमोठ्या वर्गाला तुझ्या तोंडावाटे निघताय त्याच वर्गाला हरण पाडे त्याच वेळी हे नाव सांगेल यावेळी तुझा शेवट करून माझ्या मनाला शांतता आणायला येणार तुझी हे हाती गणेश हळदणकर दयानंद परब यांच्याकडून माझ्या कलेचा गुणगौरव करण्यासाठी हे लाख मोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक आले. त्यांचे आणि तुमचे आभार मानून इथल्या ग्रामदेवतेला वंदन करून माझ्या गणरायाला चरणी लीन होऊन या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार. भगवान खवणेकर श्रीमान भगवान खवणेकर यांनी आमचे ब्रह्मराक्षसची भूमिका करणारे यश कदम यांच्या कलावण्यासाठी लाखोला पाठवून दिले. आमच्या घराच्या चरणी लीन होऊन तुम्हाला रसिक आशीर्वादाने आनंदाने यावेळी आपण आम्हाला नमस्कार केला. कारण तुम्ही आमच्या प्राणाचं रक्षण केलं आणि योग्य वेळी जर का तुम्ही आला नसता तर आमच्या जीवाचं काय झालं असतं कुणाचं मग साधारण आशीर्वाद साधारण भेटला तरी पुरेसा आमच्या जीवनात आतापर्यंत आम्हाला कोणी नमस्कारच केला नाही ना. त्यामुळे आशीर्वाद देण्याची आम्हाला सवयच नाही. पण काय हो नमस्कार कोणी केलंच नाही झालं हो प्रथमच तुम्ही नमस्कार केला आणि म्हणूनच साधारण आशीर्वाद दिला. आम्हाला पुरेसा आहे आता हो भेटला नाही तर साधारणवरच समाधान मानावं लागतं. तुमच्या देहाचं अवलोकन मी करतोय. सुंदर आवडलं कधी लोक व्यक्ती असं हे सौंदर्य वा 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 काय तुमचं
तुमच्या धनुष्यात उभ्या. अहो, जीवाला किती परिश्रम झाले आमचे आम्हाला काही आम्ही आम्ही काही इथल्या नाही तुमचा प्रवास आहे. दूरचा प्रवास. हो, पण काय ते काही असो पण मला तुम्ही आवडणार हो म्हणून काय ते एक फुल वाहतो सखे तुला एक फुल वाहतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे हवा धुंद कसली माझी ओळखी सुद्धा हवी असते. उपकार केले तुम्ही आम्ही तुमचा मान राखण्यासाठी तत्पर ठरलो याचा अर्थ असा नव्हे समोरची व्यक्ती स्वतंत्र
माता सम्राट पद्मासू यांचा पुत्र काळ तुझा काळ म्हणून यावे. पाताळ मुळाच्या ठिकाणी तुमचं बत्तीस्थान, सापडं मृत्यू लोकांच्या ठिकाणी तुमचं येणं झालंय. आणि कशासाठी? इंद्राच्या गोष्टीसाठी का म्हणून? माझ्या पिताजींची दिलेली आज्ञा आणि तीच आज्ञा शिरसावंड माळो या मृत्यू लोकांपर्यंत एकाच गोष्टीसाठी मी आलोय. ती कशासाठी आहे तर या मृत्यू लोकात चालू असणारी ती देवताची भक्ती आणि ती भक्ती करण्यासाठी तुमचं बरं आहे. ऐक सर्प मारावा तर पावण्याच्या हस्ते, मेला तर सर्प नाही तर पावणे. अरे बापाच्या अंगी पराक्रम नाही म्हणून तुला पाठवला. कशासाठी? तर या मरद पाण्यावर किती राज करताय. इंद्रे काय काय? बापाच्या अंगी पराक्रम आहे म्हणून त्या बाबाच्या पराक्रमाप्रमाणे त्याच्या पुत्राला भेटणारे पराक्रम, त्या पराक्रमाचे कारणाने त्या पुत्राला इथपर्यंत आणले बाबाने. मग जर का जबरदस्ती माझ्यावर करत असाल तर नाविलाज माझा होईल. आधी शस्त्र लावायला गेल्या एवढा धन्यवाद. आणि तुझ्यावर अजून जबरदस्ती केलीच नाही. अहो, जबरदस्ती केल्यावर पहिलाच होईल काय? कारण आम्ही नकार दिलाय याचा अर्थ कुणाच्या दोन प्रश्न नाही का? हे शब्द आमचा शब्दकोशात आम्ही ठेवलेच नाही. आणि हे नका शब्द तुझ्या मनाने बाहेर पडत असते. माझ्या हातात धरलेली वासना मिळवण्यासाठी त्याच्या वाटेत आपल्या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमची इच्छा म्हणजे गुरु अन्नश्वरी विचारावे, जेणेकरून शिवण्याने परिपूर्ण करावे. अजूनही सांगते ते नकोय. जसे आला तसं चालते वा. मुळीच नाही. पण साऱ्याची इच्छा जर का तुमची नसेल, मुलाचे डोळे जर का तुम्हाला आठवत, एक पुरवण्यासाठी शिवण्याचा रागा सुंदरे पुढे येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. सुंदरे काय? यावेळी हा? यावेळी मला नकार देण्यासाठी तत्पर झाली. मग यावेळी तुझ्या सौंदर्याचा जोर बोला. यावेळी एका आपला स्त्रीवर हात टाकण्याचा प्रयत्न करणारा कोण आहेस तू नराधम? आमच्या प्रेमात व्यत्यय आणणारी व्यक्ती हे हा प्रश्न मला विचारणारा प्रथम मला सांग रे. तू कोण? सुधर्मनगरीचा राज करता शिवराजाशी आणि हालत संज्ञा होय. हे शिवरंजन काय रे आम्ही दोघं इथे प्रेम करत असताना हे काही की कार्य अडवालास. हे तुमचं प्रेम चाललं होतं. मग काय चाललं होतं? माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे. एका आपल्या स्त्रीवर हात टाकण्यासाठी तू तत्पर ठरलास. तुझ्या देहाला संज्ञा काय? पाताळ भुवनिकाचं वास्तव्य. तोच हा काळ तुझा काळ म्हणून तुझ्या नेत्रासमोर उभा आहे. माझा काळ? होय. अरे त्या काळाला काहीतरी नाव आहे की नाही?
ओम हवनादी यज्ञ करताय आणि त्याचा अभिभाव कुठेतरी देवताला जाऊन मिळतोय आणि देवतांची शक्ती दिवसेंदिवस प्रबळ होत चालली आहे आणि म्हणून आम्हा दानवांना येत आहे ते गावात त्यासाठी त्या ब्राह्मणांना सामोपचाराच्या बोधाने समजावलं पण ते ब्राह्मण ऐकण्यासाठी सिद्ध झाले नाही त्यांचा शिरच्छेद मला करावा लागला यात माझा हे कालखंडर, अरे इथं तुम्ही चुकलात. मला सांग, हो ब्राह्मण ज्यांनी हो हवनाची कार्य करावी त्यांचा आविर्भाव हा देवतांना प्राप्त होतो. हा विधीचा नियम झाला नव्हे तर हा सृष्टीचा सुद्धा नियम आहे. ब्राह्मणाने हो हवनाची कार्य करावी, त्या क्षत्रियाने त्यांचं रक्षण करावं. मग असं असताना त्या ब्राह्मणाने चापमान दिला आहे ते या क्षत्रियांजवळ होय. मग असं असताना त्या ब्राह्मणाला छळण्यासाठी तुम्ही तत्पर ठरलात. इथं तुम्ही चुकलात. हे राजकन्या, त्या ब्राह्मणांना मी भक्ती करू नका असं म्हटलं नाही. भक्ती करा कोणाची तर माझ्या बापाची. म्हणजे पद्मासुराची भक्ती करण्यासाठी मी त्यांना सांगितलं पण ऐकले नाही. शेवटी वरून मोकळे झाले. हे कालखंडर, तू म्हणतोय भक्ती बंद करू नका म्हणजे ती देवतांची भक्ती बंद करा आणि तुझ्या बापाची भक्ती करा. अरे तुझ्या बापाने असं कोण चमत्कार विश्वाच्या ठिकाणी गेला आहे हे तर उदाहरण मला दे. मग जेणेकरून त्या मानवाने तुझ्या बापाची भक्ती करावी. माझ्या बापाने काय केलं हे माझ्या बापाला जाऊन विचार. कारण तुझ्या बापाला मी विचारणार आहे. ऐक, कारण माझा जन्म झालाय हा. तो अयोनी समूहाचा हृदय करून झालाय. शाबास. तो युवा अवस्थेत तुझ्या समोर नेत्रासमोर आहे. अनुराग, हा जो प्रश्न करतोय माझ्या बापाने त्याच्या जीवनात काय केलं हे मला ज्ञान नाही. पण माझ्या बापाची इच्छा माझ्या बापाला या विश्वावर वर्चस्व प्रस्थापित करायचे आणि म्हणून त्याची भक्ती करण्यासाठी मी हे कालखंडर, तुझा बाप आता भुवनाचा सम्राट असेलही तो मृत्यूलोकीचा सम्राट आहे. मृत्यूलोकीचे सम्राट आम्ही आहोत आणि इथं आमच्या आज्ञाताच्या या सुधार्मा नगरीच्या ठिकाणी तू हलकल्लोळ मागवण्यासाठी तत्पर झालास. मग तिथं त्या ब्राह्मणांचं रक्षण करणं हा माझा धर्म होय. याच धर्मासाठी तुझ्या घरातील पंचवर शिल्लक नाही ठेवले तर हा राज शिवरंग म्हणून थांबवावे. राजकन्या, हा. ही पण तुझी सामान्य नव्हे. हा. पराक्रमाच्या वर्गणा माझ्यासमोर करत असतील तर त्याच तुझ्या वर्गणा यासाठी आणून पडण्यासाठी तुझा हा कंठ छेदण्यासाठी नष्टकारीला कंठ छेदला. तुझा अरे हे कंठ छेदला.
नाही